तवा आहे ना कडकडीत तापल्याशिवाय ऑमलेट अजिबात फुलत नाही. तसंच आपलं आयुष्याचं आहे. कठीण संकट आल्याशिवाय माणूस घडत नाही. त्यामुळे आयुष्याच्या तव्यावर जर चटके बसायला लागले की समजा आपलं आयुष्य मस्त रुचकर आणि स्वादिष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. ब्रेड ऑमलेट टोस्ट करणार आहोत. ब्रेड ऑमलेटला थोडं एक पाऊल पुढे नेऊन मस्त हा टोस्ट करूयात. कधी कधी काय होतं ना, स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, नुसतं ब्रेड ऑमलेट खायचाही कंटाळा येतो. मग हे असं मस्त हॉटेलात मिळतं ना, त्या स्टाईल कुरकुरीत आणि चीजी ब्रेड ऑमलेट टोस्ट करूयात. साहित्य आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिले ऑमलेट करायचं आहे. ऑमलेट करण्यासाठी काय काय घेतलं ते बघूया. 2 अंडी फोडून, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ आणि मिरपूड. बरं, ऑमलेट तव्यावर टाकण्यासाठी तव्यावर ऑमलेट टाकून झालं की त्यावर काय काय घालायचं ते बघूया. चिमूटभर लाल तिखट आणि चिमूटभर चाट मसाला. आता टोस्ट करणार आहोत, तर टोस्ट जेव्हा होईल ऑमलेट तेव्हा त्याच्यावर घालण्यासाठी चीज लागेल, थोडं तेलही लागेल, पण भाज्या देखील घेतल्यात. भाज्यांमध्ये मका, बारीक चिरलेला ढोबळी मिरची, बारीक चिरलेले टोमॅटो. बरं, तुम्हाला सांगते, हे असं दाखवलं ना की ते रजिस्टर छान होतं, स्टेप बाय स्टेप रजिस्टर होतं. आणि जेव्हा तुम्ही ते पदार्थ करायला घेता तेव्हा अरे हे कधी घालायचं होतं, हिने तर साहित्यात दाखवलं होतं पण केव्हा टाकायचं माहीत नाही, मी मिस आउट केलं, असं होणार नाही. बरं, असं तुम्हाला नसेल आवडत, तसं आवडत असेल म्हणजे सगळं एक साथ तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी आहे. आता अंड्याचं किंवा ऑमलेटचं मिश्रण तयार करूयात. तर यामध्ये हिरवी मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चिमूटभर मीठ. अंडं ऑलरेडी खारटं असतं त्यामुळे मीठ खूप घालू नका. मिरपूड. हे चांगलं फेटून घ्यायचं. चला, अंडं आहे ना मस्त फेसून घेतल्याशिवाय ऑमलेट आपलं फ्लफी होत नाही. तर तवा छान तापवला, यामध्ये छान असं तेल स्प्रे करायचं म्हणजे ऑमलेट फ्लफी व्हायला मदत होते आणि चिकटतही नाही. आता हे अंड्याचं मिश्रण तव्यामध्ये घालण्यापूर्वी पुन्हा एकदा छान फेसून. वा, परफेक्ट. आणि तुम्हाला म्हणलं की नाही, आपण हे टाकलं की यावर चाट मसाला भुरभुरायचा. याची चव जी आहे ना कमाल येते, तुम्हाला सांगते. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही. आता यावर ब्रेडचा स्लाइस लावून घ्यायचा आणि अंडं म्हणजे ऑमलेट छान फ्लफी आणि सेट झालं की आधी कड सोडून घ्यायची. ज्या बाजूला ब्रेड आहे ना तिथून हे उलटणं घाला म्हणजे हे उलटवायला सोपं पडतं. आहा, क्या बात आहे. आता गॅस बंद करते 2 मिनिट, का ते तुम्हाला सांगते. आता हे जे जास्तीचं ऑमलेट आहे ना कडेचं, हे असं मध्यात काढून घ्यायचं. गॅस बंद केला बघा मी. आता का बंद केलाय त्याचं कारण सांगतेच मी तुम्हाला. आता या 2 स्लाइसच्या मध्ये थोडा पिझ्झा सॉस लावते. पास्ता सॉस, पिझ्झा सॉस, मेयोनीज असं काही लावलं तरी चालेल. टोमॅटो सॉस लावला तरी चालेल, चिली सॉस लावला तरी चालेल, शेजवान चटणी लावली तरी चालेल, काही नाही लावलं तरी चालेल. कॅफेपेक्षा भारी होतं हे, तुम्हाला सांगते प्रकरण. तर हे लावून झालं की थोडंसं चीज यामध्ये स्टफ करते. म्हणून आपण गॅस बंद केला, कारण आपल्याला यामध्ये जरा छानसं लेअरिंग करायचं. आता हे दुमडायचं. आता गॅस सुरू करते. खालची बाजू आहे त्यावर थोडं पुन्हा तेल किंवा बटर स्प्रे करते. ही खालची बाजू चांगली टोस्ट करूयात. इतक्या वेगळ्या चवीचं हे ब्रेड ऑमलेट टोस्ट होतं, तुम्हाला सांगते. म्हणजे कोणाला सांगितलं नाही ना कळणार नाही हे कसं प्रकरण सगळं केलं. आता खालची बाजू छान टोस्ट झाली. वरच्या बाजूवर बटर किंवा असं स्प्रे घालून घ्यायचं. नाही काही केलं तरी चालेल, तुम्हाला प्लेन ठेवायचं प्लेन ठेवा. तसाही तो विदाऊट बटर किंवा तेलही छान टोस्ट होतो. बरं, आता हे उलटवायचं. आहा आहा, काय दिसतंय. आता टोस्ट करतोय आपण, तर ओपन टोस्ट. पुन्हा यावर चीज, तारीख पे तारीख म्हणतो ना तसं चीज के ऊपर चीज असं होतं हे. ढोबळी मिरची, टोमॅटो, थोडासा मका. भाज्या आवडीप्रमाणे लावूच शकतो आणि भाज्यांना चव लागावी म्हणून थोडंसं मीठ. 2-4 हिरव्या मिरच्या देखील किंवा चिली फ्लेक्स घातले तरी चालतील. चला, मिरच्या घातल्यात, घालतेच आता चिली फ्लेक्स. बघा, यावर झाकण ठेवूयात
अगदी मंद आचेवर किमान 5 मिनिटं तरी हे वाफवून घ्या, चीज छान मेल्ट होईपर्यंत. आहा, आता हे बरोबर 5 मिनिटं अगदी मंद आचेवर टोस्ट करून घेतलं. गॅस बंद करते. वा 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 वा, बघा काय दिसतंय, चीज कमाल मेल्ट झालंय, आतलं चीज पण मेल्ट होऊन बाहेर यायला लागलंय. आता हे काढूयात आणि डिशवर. वा 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 वा, काय कमाल दिसतंय बघा हे ब्रेड ऑमलेट टोस्ट. मस्त चीजी गुई, आ हा हा हा, क्या बात आहे. वा वा वा, इतकं छान झालंय. आता कट करून बघूयात. वा, दार दिसतंय हे ब्रेड ऑमलेट टोस्ट. वा 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 वा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.